नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रिकरिंग डिपॉझिट आणि SIP दोघांपैकी तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? रिकरिंग डिपॉझिटचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, SIPचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि दोघांमध्ये जर मी SIP किंवा रिकरिंग डिपॉझिट जर सुरू केलं सेम अमाऊंटचं तर कशामध्ये मला जास्त फायदा मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय, तर जर तुम्हाला सॅलरी येते दर महिन्याला एक 20-30 हजार रुपये जी काही सॅलरी येते आणि त्याच्यातला काही अमाऊंट तुम्ही रिकरिंग डिपॉझिटच्या अकाउंटमध्ये जमा केलात, सेविंग अकाउंट नाही, रिकरिंग डिपॉझिटचं वेगळं अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा केलात तर त्यावरती तुम्हाला जो इंटरेस्ट रेट मिळतो तो सेविंग अकाउंटपेक्षा जास्त मिळतो. जर सेविंग अकाउंटवरती तुम्हाला 3% किंवा 4% रिटर्न इंटरेस्ट मिळत असेल तर रिकरिंग डिपॉझिटवरती प्रत्येक बँकनुसार वेगवेगळा असतो. आता सध्या तरी 6.5% आहे किंवा काही बँकांमध्ये 6% आहे इंटरेस्ट तुम्हाला मिळतो. म्हणजे दर महिन्याला तेवढी अमाऊंट तुम्हाला ती जमा करायची, जेवढी अमाऊंट तुम्ही ठरवाल तेवढी. यामध्ये ती अमाऊंट फिक्स ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये जर तुम्ही ती अमाऊंट एखाद्या महिन्यामध्ये मिस केली किंवा एखाद्या महिन्यामध्ये टाकायला विसरलात किंवा त्या तारखेच्या ज्या ड्युरेशन आहे 1 ते 10 तारखेपर्यंत जर तुम्ही ती जमा केली नाही तर यावरती तुम्हाला बँक पेनल्टी लावते आणि त्यावर मिळणारं व्याजसुद्धा तुम्हाला कमी मिळतं. म्हणजे कारण की तुम्ही लेट केलात ना, मग तुम्हाला इंटरेस्टसुद्धा तेवढ्या वेळासाठी मिळणार नाही, म्हणजे कमी मिळणार. रिकरिंग डिपॉझिट तुम्ही 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी करू शकता, जेवढं तुम्हाला करायचं. म्हणजे एक गोल असतो ना, की म्हणजे आता आपण रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे कशासाठी ठेवतो, तर कधीतरी अचानक काही खर्च निघाला तर त्यासाठी लागणारे पैसे आपण तिथून काढू शकतो आणि व्याज पण आपल्याला जास्त मिळतं, म्हणून आपण त्यामध्ये पैसे ठेवू शकतो. किंवा जर मुलांचं शिक्षण आहे, 5 वर्षानंतर मुलगा 10वी होणार आहे, 12वी होणार आहे आणि त्यासाठी फीससाठी लागणारी रक्कम मला आता जमा करायची आहे, तर अशा प्रकारचे गोल घेऊन आपण रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे ठेवू शकतो. कारण की हे शॉर्ट टर्म गोल्स आहेत. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, डिपेंड तुम्हाला किती वर्षासाठी ठेवायचं आहे त्या हिशोबाने आपण ठेवू शकतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही एखाद्या वर्षी मिस करताय तर तुम्हाला पेनल्टी लागणार. आता यामध्ये मी 5 वर्षाचं रिकरिंग डिपॉझिट सुरू केलं किंवा 3 वर्षाचं सुरू केलं आणि 1.5 वर्षामध्येच गिवअप केलं, म्हणजे नाही करता आलं, कंटिन्यू नाही जमत आहे, पैसे नाही होत आहेत, सेफ नाही करता आले आणि किंवा पैसे मी काढून घेतले, तर जे 6.5% इंटरेस्ट ठरलं होतं तेवढं मिळणार नाही. बँक पेनल्टी लावणार. कारण की आपण ठरवतो ना की बँकेला सांगतो मी 3 वर्षासाठी करणार आहे आणि बँक त्या उद्देशाने तुम्हाला इंटरेस्ट देते, पण जर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट तोडलं, म्हणजे ते मध्येच बंद केली, तर याचा अर्थ तुम्हाला तेवढं इंटरेस्ट मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जो इंटरेस्ट ॲझ्युम केलं होतं तेवढं मिळणार नाही, प्लस त्याच्यावरती तुम्हाला पेनल्टी लागणार आणि उरलेली रक्कम तुमच्या हातामध्ये मिळणार. आता ही पेनल्टी प्रत्येक बँकांमध्ये वेगवेगळी अमाऊंटची आहे. काही बँकांमध्ये 100, काही 200, काही 500, डिपेंड करतं तुमच्या अमाऊंटवरती. ते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन विचारावं लागेल. तर अशा प्रकारे हे रिकरिंग डिपॉझिट काम करतं. आणि आता हे रिकरिंग डिपॉझिट कुणासाठी आहे, तर ज्यांचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत. म्हणजे आता असं आहे की मुलीचं लग्न आहे पुढच्या 3 वर्षानंतर आणि तिच्या लग्नासाठी एक अमाऊंट जमा करायची, कारण की लग्नासाठी ती अमाऊंट काढावीच लागणार आहे ना, आपण काढतोच ती अमाऊंट, पण त्यासाठी ते पैसे जमा करायचे आहेत. म्हणजे तिचा जो काही पगार येतो आहे तो मी रिकरिंग डिपॉझिटमध्ये जमा केला, दर महिन्याला तेवढे पैसे जमा करत गेलो आणि 3 वर्षानंतर एक अमाऊंट तयार होईल आणि त्याच्यावरती 6.5% किंवा 6% जे बँक तुम्हाला इंटरेस्ट देणार आहे तेवढे बँक इंटरेस्ट देणार आणि ते तुम्ही काढू शकता. पण यावर सुद्धा एक अट आहे. ती अट काय आहे की जर तुमचं अमाऊंट जमा झालेली अमाऊंट आहे 6 लाख रुपये, 5 लाख रुपये आणि त्यावरती मिळणारा इंटरेस्ट म्हणजे व्याज जे आहे ते 40,000पेक्षा जास्त असेल. सिनियर सिटीजनसाठी 50,000चं ब्रॅकेट आहे, पण जो नॉर्मल माणूस आहे त्याचं जर वय 60पेक्षा कमी आहे तर त्याला 40,000चं इंटरेस्ट ब्रॅकेट आहे. म्हणजे 40,000पर्यंत इंटरेस्ट मिळालं तर ते टॅक्स फ्री आहे, त्याच्यावरती तुम्हाला कुठलेही पैसे चार्जेस भरावे लागणार नाही. पण 40,000पेक्षा जर जास्त झालं तर यावरती तुम्हाला TDS द्यावा लागतो, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. आता हे झालं मी तुम्हाला RDबद्दल सांगितलं. यामध्ये अजून काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आता येऊयात आपण SIPवरती. आता SIP काय, तर सेम रिकरिंग डिपॉझिटसारखं दर महिन्याला तुम्हाला एक अमाऊंट, फिक्स अमाऊंट ठरवायची आहे आणि तेवढी अमाऊंट दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं कट होणार आणि त्या फंड्समध्ये जमा होणार. आता यामध्ये रिटर्न जे आहेत किंवा इंटरेस्ट जो याच्यामध्ये जो 6% किंवा 6.5% फिक्स मिळत होता, याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त मिळणार नाही, तो फिक्स मिळणार. पण SIPमध्ये तुम्हाला रिटर्न्स फिक्स नसतात. कधी तुम्हाला 2%, कधी 3%, कधी 5%, कधी 10% किंवा 15% सुद्धा रिटर्न्स हिस्ट्रीमध्ये
म्युच्युअल फंड्सने दिलेले आहेत. पण गेल्या 2-3 वर्षाचा जर रिटर्नचा क्रायटेरिया बघितला तर मार्केटने 3 वर्षामध्ये जवळपास 7% किंवा 8% रिटर्न्सच दिलेले आहेत. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स जे आहेत ना ते फिक्स नसतात. त्यामुळे इथे तुम्हाला शाश्वती नसते की तुमचे पैसे जे आहेत 5 वर्षानंतर किती होणार आहेत, किती त्याची अमाऊंट, निश्चित अमाऊंट किती होणार आहे हे काही फिक्स नसतं. पण बँकेमध्ये तसं फिक्स मिळतं. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. कशामध्ये? म्युच्युअल फंडमध्ये. तर तुमची जी काही अमाऊंट जमा होईल त्या अमाऊंटवरती जर तुमचा प्रॉफिट, ज्याला आपण रिटर्न म्हणतो, ते जर 1,25,000पेक्षा जास्त असेल तर त्यावरती तुम्हाला 12.5% टॅक्स द्यावा लागतो. 1,25,000पेक्षा जास्त असेल तर, म्हणजे तुम्ही 5 लाख रुपये जमा केलात आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 लाखाचं रिटर्न्स मिळाले. आता ह्या 2 लाखापैकी 1,25,000वरती तुम्हाला टॅक्स लागणार नाही, पण उरलेले जे 75,000 रुपये आहेत त्याच्यावरती तुम्हाला 12.5% टॅक्स द्यावा लागू शकतो. तर अशा प्रकारे आता SIPमध्ये सुद्धा तुम्ही जी तारीख ठरवलेली आहे की मी 10 तारखेला SIP माझी कट होणार, पण 10 तारखेला जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले नाहीत किंवा अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही विसरून गेला असाल तर त्यावर तुम्हाला पेनल्टी लागते. आणि ही पेनल्टी तुम्हाला म्युच्युअल फंडकडनं लागत नाही, तर ही पेनल्टी लागणार तुमच्या बँकेकडनं आणि ती प्रत्येक बँकांमध्ये वेगवेगळी असते. तरी पण तुम्हाला एक अंदाज सांगतो की 550 रुपयाच्या आसपास तुम्हाला पर SIP चार्जेस पेड करावे लागतात, पेनल्टी लागते बँकेकडनं. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP करताय आणि 4 वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्ही तुमची रक्कम जमा करताय आणि तुम्ही विसरलात, पैसे अकाउंटला बॅलन्स ठेवायलाच विसरलात, म्हणजे त्या दिवशी तुमच्या अकाउंटला होते फक्त 5,000 रुपये आणि तुमची एक SIP आहे 2,000ची, एक SIP आहे 3,000 रुपयाची, एक SIP आहे 5,000 रुपयाची. तर आता यापैकी कोणतीही SIP पहिली हिट होऊ शकते. म्हणजे 3 SIP झाल्या तर 5,000ची SIP जर गेली, कारण की 5,000 अकाउंटमध्ये होते, तर याचा अर्थ तुमच्या 2 SIP जाणार नाहीत. आणि जर ह्या 2 SIP गेल्या तर तुमची एक SIP जाणार नाही. आता यामध्ये आपण सांगू शकत नाही की हे SIP घ्या किंवा ती SIP घ्या, ते ऑटोमॅटिक असतं. तर जर तुमच्या 2 SIP गेल्या नाहीत तर याचा अर्थ तुम्हाला 1,000 म्हणजे 1,100 रुपये चार्जेस द्यावे लागतील. आणि जर तुमची एक SIP गेली नाही तर याचा अर्थ तुम्हाला 550 रुपये चार्जेस द्यावे लागतील पर SIP. आणि हे प्रत्येक महिन्याला होऊ शकतं. जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये अशा प्रकारे पैसे अकाउंटमध्ये ठेवले नाहीत किंवा विसरलात तर अशा गोष्टी होऊ शकतात. आता रिटर्न्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स फिक्स नसतात. त्यामुळे 5 वर्षानंतर होणारी रक्कम किती असू शकते हे आपण सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला RDच्या आसपास किंवा RDपेक्षा थोडेसे जास्त रिटर्न्स याच्यामध्ये मिळू शकतात. आता यामध्ये कोण लोक इन्व्हेस्ट करू शकतात? तर यामध्ये अशी लोक इन्व्हेस्ट करू शकतात ज्यांचा लाँग टर्म गोल आहे, शॉर्ट टर्म नाही. कारण की शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी होते. आपण जर बघितलं गेल्या 1.5-2 वर्षामध्ये तर पहिल्यांदा काय झालं तर ट्रम्प सत्तेवरती येणार होते, त्यामुळे मार्केट खाली होतं. त्याच्यानंतर ट्रम्प सत्तेवरती आले आणि त्याच्यानंतर त्यांनी टॅरिफ लावला 20%, 50%. भारतावरती तर जवळपास 50 ते 100% टॅरिफसुद्धा होता वेगवेगळ्या प्रोडक्टवरती. त्यानंतर टॅरिफचं जे काही मॅटर होतं ते सॉल्व्ह होत आलं आणि त्यानंतर इंडिया पाकिस्तानचं वॉर सुरू झालं आणि त्यानंतर सुरू झालं इराण आणि अमेरिकेचं वॉर. आणि त्याच्या अगोदर युक्रेन आणि रशियाचं वॉर सुरू होतं. आणि त्याच्या अगोदरसुद्धा अमेरिकेने पुन्हा टॅरिफ लावला होता, कारण की आपण रशियाकडनं ऑइल घेत होतो. आणि या सगळ्या गोंधळामध्ये मार्केटवरती खूप प्रेशर होतं आणि मार्केट सतत खाली होतं. त्यामुळे रिटर्न्स याच्यामध्ये बनत नव्हते. त्यामुळे शॉर्ट टर्म पिरियडमध्ये ह्या खूप साऱ्या व्हॉलॅटिलिटी होतात. त्यामुळे रिटर्न्स कन्सिडर करू शकत नाही. पण जर लाँग टर्मचा विचार केला तर ही जी स्थिती आत्ता सुरू आहे ती पुढचे 10 वर्ष चालू राहणार नाही ना. म्हणजे 10 वर्षानंतर मी बघतोय माझ्या इन्व्हेस्टमेंटकडे तर नक्की ग्रो करणारी आहे. किंवा मी 10 वर्षानंतर भारताकडे बघतोय की भारताची डेव्हलपमेंट जर झाली तर याचा अर्थ माझ्या इन्व्हेस्टमेंटची सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे ना, त्याच्यामधून पण रिटर्न्स मिळणार आहेत. तर जे लोक व्हॉलॅटिलिटीला सहन करू शकतील अशा लोक यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे ज्यांनी आता नुकताच जॉब लागलेला आहे, ज्यांचं आता वय कमी आहे 27-28, अशी लोक SIP सुरू करू शकतात. की ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचे आहेत अशी लोक SIP करू शकतात. हाऊसवाईफ आहेत, दर महिन्याला काही पैसे जमा करून ठेवायचे आहेत पुढच्या 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी, अशी लोक SIP करू शकतात. ज्यांचं रिटायरमेंट आता पुढच्या काही वर्षांमध्ये आहेत ते लोक SIP करू शकतात. थोडक्यात काय की ज्यांना थोडीशी रिस्क घ्यायची आहे आणि इन्व्हेस्टमेंट वाढवायचे आहेत, माझे पैसे वाढवायचे आहेत, असे लोक SIP करू शकतात. रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्हाला सिक्युरिटी मिळते. म्हणजे तुम्हाला तिकडे काही होऊ देत, जगामध्ये काही होऊ देत,
तुम्हाला जे रिटर्न्स बँकेने सांगितलेले आहेत 6%, 6.5%, 5%, ते रिटर्न्स तुम्हाला किंवा तो इंटरेस्ट तुम्हाला मिळणारच मिळणार, जर तुम्ही कुठलीही मध्ये जी तुमची इन्स्टॉलमेंट आहे ती जर स्किप केली नाही तर. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही आहे. म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स फिक्स नसतात. आता ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर आता ह्या दोघांमध्ये तुमचं फायदेशीर काय आहे, तर ह्या दोघांमध्ये तुमच्या फायदेशीर तुमच्या स्वतःवरती डिपेंड करतं की काय आहे. कारण की तुमचा गोल तुम्ही ठरवता ना, की मला 2 वर्षासाठी करायचं आहे की 3 वर्षासाठी करायचं आहे, आणि तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे तुम्ही ठरवू शकता. जर तुम्ही खूप घाबरत असाल आणि तुम्हाला वाटतं आहे की माझे पैसे कमी व्हायलाच नको, माझे पैसे वाढायलाच हवे, तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये जा. तो ऑप्शन तुमच्यासाठी सेफ आहे. पण जर तुम्हाला वाटतं आहे की महागाईबरोबर माझ्या पैशांची व्हॅल्यूसुद्धा थोडी थोडी वाढली पाहिजे, ना की कमी झाली पाहिजे, तर तुम्ही SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर असे दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत. आणि दोन्ही ऑप्शन्समध्ये काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे मी तुम्हाला माझ्या मते तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पण जर तुम्हाला काही अजून डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देईन. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.